त्यावेळी ज्या पद्धतीने लांबलेला आहे, आपल्याला हवा तेवढा पाऊस कव्हर करण्यासाठी तेवढा पाऊस भविष्यात पडला तर ते पहिला प्रश्न सरकारसमोर असतो तो पिण्याच्या पाण्याचा असतो, शेतकऱ्यांचा असतो आणि मग उद्योगाचा असतो. तर ह्याच्यावर दर मंगळवारी जी आमची कॅबिनेट होती आम्ही वेळोवेळी त्याचा आढावा घेतो. 65% पेरणी झालेली आहे. मला असं वाटतंय की आज वातावरण असं आहे, पाऊस पडावा आणि हा पाऊस पडला तर शेतकऱ्याला थोडा दिलासा नक्की मिळेल. परंतु सर्वात महत्वाचा दिलासा शेतकऱ्यांच्या कर्ज माफीचा जो आहे तो सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आता ते अर्थ खातं सुद्धा चांगलं सांभाळत आहेत. मी त्यांचे मनापासून अभिनंदन करते आणि एक शेतकरी म्हणून देखील मी त्यांचे आभार मानते की त्यांनी शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा हा निर्णय आत्ताच्या वातावरणीय बदलामुळे झालेल्या परिस्थितीसाठी एक मोठा दिलासा दिलेला आहे. तर दिलासा देण्याचा ट्रेंड पुढेही चालू राहील असा मला विश्वास आहे. दिलासा दिलाय घोषणा होऊन बरेच दिवस झाले मात्र अद्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले. आता एखादी घोषणा झाल्यानंतर लगेच दुसऱ्या मिनिटाला पैसे येतील कसे? त्याच्यासाठी जी प्रक्रिया असते, हे सरकार आहे, भव्य अमाऊंट आहे, असंख्य शेतकरी आहेत, त्याचं इव्हॅल्युएशन आहे. त्यामुळे जर एखादी गोष्ट केली की लगेच तुम्ही दुसऱ्या प्रश्न अजून नाही आली. आणि कालच कॅबिनेटमध्ये प्रेसमध्ये आमचे जयकुमार रावळ यांनी प्रेस घेतली आणि हा निर्णय आत्ताच्या अधिवेशनात झाला, ते शुक्रवारीच संपलेला आहे. इतकं फास्ट आम्हीच सवय लावली चांगल्या कामाची आणि मला पूर्ण माहिती आहे आणि आत्मविश्वास आहे की जुलै एंडपर्यंत शेतकऱ्यांसाठी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्णपणे सोडवलेल्या आहेत आणि शेतकरी मात्र समाधानी आहे. मीडिया काही प्रश्न विचारला तर आम्ही उत्तरासाठी तयार आहोत. असं बसून मला नाही घेताय, तुम्ही इकडे या. राष्ट्रवादी काँग्रेसने काय केलं? राष्ट्रवादी काँग्रेसने आपला अर्थखात्याबाबतचा दावा कायम ठेवण्याचं सूत्रांची तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला पाहिजे की शेतकऱ्यांचं भलं व्हावं? तुम्हाला पाहिजे सरकार समाजासाठी सामान्य माणसांसाठी काम करावं? ते महत्वाचं आहे. ते आम्ही बघून घेऊ महायुतीमध्ये काय कोणतं खातं कोणाला द्यायचं. त्याच्यामध्ये आमच्यामध्ये डिस्प्यूट नाही, अत्यंत आनंदाने चांगलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी फडणवीसांची भेट घेतली, त्यामुळे नवीन समीकरणाच्या चर्चेला उदाहरण. मी याच्यावर काही टिप्पणी करू शकत नाही. माझ्याकडे एक मंत्री म्हणून काही विषय असेल, काम असेल तर ते नक्कीच येतात. तसंच ते मुख्यमंत्र्यांकडे जाऊ शकतात. हे कुठलं समीकरण आहे की कोणत्या मंत्र्यांशी कोणी एखादा विरोधी पक्षाचा आमदार भेटला आणि काही त्याच्यामध्ये होत आहे. पण काय होत आहे काय नाही होत आहे ते आता मला माहिती नाही. योग्य वेळी तुम्हाला कळेलच आणि मलाही कळेल. विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना आली, मात्र मतांसाठीच राज्य सरकारने ही लाडकी बहीण योजना आणून 3,500 कोटींचा अपार केला. यामुळे आपण मीडिया आहात, आपण विरोधी पक्ष नाही आहात, आपण मीडिया आहात. जेवढे लाडकी बहिणीच्या अकाउंटमध्ये पैसे जातात त्याचा सगळ्यांचा रेकॉर्ड आहे आणि एवढ्या महिलांना पैसे दिल्यानंतर आता योजना बंद पडली असंच आताच्या निवडणुका होत्या नगरपालिकेने तेव्हा असाच प्रचार केला ही निवडणुकीपुरती योजना आहे बंद केली. पण निवडणुका अविरत चालू राहणार आहेत ना, तर कसं बंद होणार आहे? निवडणुकीसाठी योजना नाही, ती महिलांसाठी योजना आहे, महिलांच्या भल्यासाठी योजना, ती बिलकुल बंद नाही पडणार. पण डुप्लिकेशन मी सारखं सांगते की तुमचा टॅक्स तुम्ही स्वतः टॅक्स भरताय, हे टॅक्स भरताय, हे टॅक्स भरताय, हे टॅक्स भरताय, तो टॅक्स हा सरकारकडे जमा होतो आणि सरकार योजना करून तो जनतेला विकासाच्या रूपाने परत देत असते. मग कोणी चुकीचे पैसे उचलू द्यायचे का? आपण आपले पैसे चुकीच्या पद्धतीने खर्च होऊ द्यायचे का? नाही. मग त्याचं इव्हॅल्युएशन पण जरुरी आहे. नाही तर कोणी पण डबल लाभ घेईल, 3 वेळा लाभ घेईल, डुप्लिकेशन करून लाभ घेईल आणि त्याच्यावर कंट्रोल करतोय. बाकी योजना अत्यंत चांगली. संजय राऊत यामध्ये म्हणतायत की 3,500 अपार झालाय, यामुळे मंत्रिमंडळावर गुन्हा दाखल झाला पाहिजे या योजनेच्या माध्यमातून. मी याच्यावर काही टिप्पणी करू शकत नाही. गणपती जवळ मागच्या वेळी गणपतीचा महोत्सव आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळलेला आहे. मूर्तिकारांना न अडचण येता, त्यांच्या पोटावर न लाथ मारता पर्यावरणाचा कसं आपण जपवणूक करता येईल याचा आम्ही खूप छान तंतोतंत असा प्लॅन तयार केला, ज्याचा अप्रिशिएट केलं सगळ्यांनी. आपण छोटे छोटे पॉन्ड्स बनवले जिथे आपण नद्यांमध्ये, नॅचरल तलावांमध्ये, समुद्रामध्ये कुठे विसर्जन, मोठे गणपती आणि लहान गणपती, त्यांची साईज, हे सगळे आपण प्रत्येक गणपती मंडळाच्या बाहेर बोर्ड लावले आणि त्याप्रमाणे विसर्जन झालेलं आहे. आणि रिसायकल होते. मातीचा गणपती असेल, पीओपीचा असेल, जर तो पॉन्ड मध्ये आर्टिफिशियली आपण त्याचं विसर्जन केलं तर त्या गोष्टी रियूज होऊ शकतात. तर त्याच्यामुळे पर्यावरण खातं जागरूकपणे प्रत्येक महोत्सव हाताळत आहे.